Good afternoon, all of you students. Our school, Tulzabhavani Prathamik Vidya Mandir, Sant Jnaneshwar Nagar, Latur, arranged this virtual class for student of the 7th class. So, student, today we are discussing about our chapter, the parts of speech, शब्दांच्या जाती. हा पाठ आपण पाहत आहोत. ही एक कविता आहे आणि या कवितेच्या माध्यमातून आपल्याला कवीने इथं इंग्रजी शब्दाच्या ज्या काही जाती आहेत, व्याकरणावरील जो भाग आहे तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा आपण डिटेलमध्ये माहिती या पाठाच्या माध्यमातून पाहत आहोत. तर आपण मागच्या काही व्हिडिओ तासिकेमध्ये पाहिला आहे की शब्दांच्या जाती या 8 आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, वर्ब, ॲडवर्ब, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय असे काही त्याची नाव आहेत. तर याच्यामधलं आपण नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब आणि ॲडवर्ब हे 5 शब्दांच्या जाती आपण मागच्या काही तासिकेमध्ये अभ्यासलेल्या आहेत. आज आपण पुढची शब्दाची जात ज्याचं नाव आहे प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय, ही पाहणार आहोत. प्रिपोजिशन म्हणजे काय? शब्दयोगी अव्यय. तर पहा, या प्रिपोजिशन मध्ये, या शब्दयोगी अव्ययामध्ये, या प्रिपोजिशन ह्याची व्याख्या काय दिलेली आहे? तर प्रिपोजिशन याची व्याख्या दिलेली आहे. प्रिपोजिशन आर वर्ड्स or group of words used before noun or pronoun to show place, time or method. या प्रिपोजिशनची काय व्याख्या दिलेली आहे? या व्याख्येचं तुम्ही काय करायचं? बारकाईने निरीक्षण करायचं. ही व्याख्या तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायची आहे आणि तिचं पाठांतर सुद्धा करायचं. तर ती प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्ययाची व्याख्या काय आहे? प्रिपोजिशन आर वर्ड्स और group of words used before noun or a pronoun to show place, time or method. म्हणजे नामाचा व सर्वनामाचा संबंध दाखवण्याचे काम शब्दयोगी अव्यय करत असते. नामाचा व सर्वनामाचा संबंध दाखवण्याचे काम हे शब्दयोगी अव्यय करत असते. एखाद्या वाक्यामध्ये नाम आणि सर्वनाम या दोघांचा काय संबंध आहे हे दाखवण्याचं कार्य हा शब्दयोगी अव्यय करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही व्याख्या तुम्ही वर्गपाठाच्या वहीत लिहायची आहे, तिचं पाठांतर करायचे. मागे जे आपण 5 व्याख्या पाहिलेल्या आहेत त्या व्याख्याचं पण तुम्हाला अवलोकन करायचे, पाठांतर करायचं. पुढचं जे आपलं पार्ट ऑफ स्पीच आहे, शब्दाची जात आहे, ती म्हणजे कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. तर ही व्याख्या पहा तुम्ही. ही व्याख्या तुम्ही वर्गपाठाच्या वहीत लिहून हिचं पाठांतर करायचे. कंजक्शन इज वर्ड which is used to join words or groups of words together. Conjunction is word which is used to join words or groups of words together. दोन शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दाला, मग तो कुठलाही शब्द असेल, त्याला काय म्हणायचं? उभयान्वयी अव्यय म्हणायचं. उदाहरणादाखल इथं मी तुम्हाला सांगितलं, गोपाल अँड गोविंद आर लेझी. गोपाळ आणि गोविंद काय आहेत? आळशी आहेत. मग इथं दोन शब्द जोडलेत बघा इथं, गोपाळ अँड गोविंद. अँड म्हणजेच काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. अँड हा शब्द काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. म्हणजे हे दोन शब्द यानं जोडले. पुढचं वाक्य पहा, संतोष इज लेझी बट ऍक्टिव्ह. संतोष हा आळशी आहे पण, बट म्हणजे काय? पण. ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय असतो. संतोष इज लेझी बट हा या शब्दानं हे वाक्य जोडलेलं आहे. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्याचं काम जो शब्द करतो त्याला उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं किंवा उभयान्वयी अव्यय त्याला म्हणतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे ज्या 7 शब्दाच्या जाती आपण पाहिलेल्या आहेत, पाहत आहोत आणखी. तर या
तुम्ही मागच्या व्हिडिओचं अवलोकन करून किंवा तुमच्या पुस्तकात, तुमच्याकडे व्याकरणचे पुस्तक असतील किंवा संदर्भासाठी तुमच्याकडे गाईड वगैरे असेल तर त्याच्यात ह्या व्याख्या आहेत, ह्या व्याख्या तुम्ही वहीमध्ये लिहा, त्याचं पाठांतर तुम्ही करायचे, जेणेकरून काय होणार आहे, तुमचा अभ्यास होणार आहे आणि हे व्याकरणाचा भाग जो आहे हा तुम्हाला कायमस्वरूपी उपयोगाला येणार आहे. असं नाही की इयत्ता 7वीच्या वर्गासाठीच हे व्याकरण तुम्हाला आवश्यक आहे, असं नाही. हे तुम्ही 8वी 9वी 10वी जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेताय तोपर्यंत ह्या व्याकरणाचा आधार घेऊनच तुम्हाला इंग्रजी भाषेचं शिक्षण घ्यावं लागेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता शेवटची जी या पाठातील आपली शब्दाची जात आहे किंवा शेवटचं जे आपलं या पाठातील किंवा या कवितेतील शब्दाचं जे हे आहे, शब्दाची जी जात आहे तिचं नाव आहे इंटरजेक्शन, म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. ते आपण आता सांगणार आहोत. पहा इथं तुम्हाला त्याची अगोदर सर्वप्रथम व्याख्या लिहून देणार आहे. ती व्याख्या तुम्ही वर्गपाठाच्या वहीमध्ये काय करायची आहे, लिहायची आहे आणि त्याचं पाठांतर सुद्धा करणं तुम्हाला काय आहे, मस्ट आहे, गरजेचं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण शब्दांच्या जाती पाहत आहोत. तर या शब्दांच्या जातीमध्ये आपण शेवटची शब्दाची जात जिचं नाव आहे इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय, हे कशाला म्हणायचं किंवा वाक्यामध्ये त्या केवल प्रयोगी अव्ययाचा काय उपयोग होतो याच्याबद्दल मी तुम्हाला अधिक माहिती देणार आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला याच्यासाठी एक व्याख्या या ठिकाणी लिहून दाखवणार आहे. तर पहा याची व्याख्या अशी आहे, 8 नंबरचं आपलं इंटरजेक्शन म्हणजे काय, केवल प्रयोगी अव्यय. तर पहा केवल प्रयोगी अव्यय याच्यामध्ये याची व्याख्या तुम्ही लिहून घ्या. An interjection is a word which expresses some sudden feelings is known as an interjection. तर पाहायचं मराठीतलं मिनिंग सांगतो तुम्हाला मी. ज्या शब्दामुळे, आता वाक्यातील बघायचं बरं का, ज्या शब्दामुळे एखादं वाक्य आहे आणि त्या वाक्यातील ज्या शब्दामुळे हर्ष, दुःख, हर्ष म्हणजेच आपण आनंद किंवा आश्चर्य, भीती, नवल इत्यादी मानसिक भाव दर्शविले जातात त्या शब्दाला
केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. असे म्हणतात. पहा, आता इथं तुम्हाला मी एक्झाम्पल साठी एक वाक्य देतोय. ओ व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर, उद्गाराचे चिन्ह द्यायचंय. व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर इट इज. पहा, दुसरं उदाहरण आहे, हुर्रे वी हॅव ऑन द मॅच. पहा, आता सर्वप्रथम ही जी व्याख्या आहे, ही व्याख्या तुम्ही समजून घ्या. इंट्राजेक्शन केवल प्रयोगी अव्यय. An interjection is a word which expresses some sudden feelings is known as an interjection. म्हणजे ज्या शब्दांमुळे हर्ष, दुःख, आश्चर्य, भीती, नवल इत्यादी मानसिक भाव दर्शविले जातात, त्या शब्दाला केवल प्रयोगी अव्यय असे म्हटलं जातं किंवा असं म्हणतात. पहा, वाक्यामध्ये एखादा शब्द असा असतो की त्या शब्दातून आपल्याला मानसिक भाव दर्शविले जातात. मग ते मानसिक भाव कसे आहेत? भीती असेल, आनंद असेल, दुःख असेल, आश्चर्य असेल किंवा नवल असेल. ही जी भावना आहेत, या भावनेचे भाव ज्या शब्दातून आपल्याला दर्शवले जातात, त्या शब्दाला आपण काय म्हणतो? केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतो. आता ते एक्झाम्पल साठी तुम्हाला एक वाक्य दिलंय मी. ओ व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर इट इज. आपण आता मराठी त्याचा उच्चार जर केला तर किती सुंदर ते फुल आहे असं म्हणू शकतो. तर आता इथं ओ हा जो शब्द आहे, हे त्या फुलाविषयी अधिक वर्णन करायला लागेल, आपल्या मनातील भावना सांगायला लागेल. अबब केवढा मोठा साप. आपल्याला भीती वाटली, अबब केवढा मोठा साप. हुर्रे वी हॅव ऑन द मॅच. आपण एखादी क्रिकेटची मॅच जिंकल्यानंतर आपल्याला आनंद होतो, तर हुर्रे ह्या शब्दातून तो आनंद आपण व्यक्त केला. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीच्या ह्या शब्दाच्या ज्या जाती आहेत, या शब्दाच्या जाती 8 आहेत आणि त्यांचा अभ्यास आपण या काही व्हिडिओ तासिकेच्या माध्यमातून केलेला आहे. तर तुम्हाला आता या पाठावरचे जे काही प्रश्न असतील ते मी सांगणार आहे. तर ते प्रश्न म्हणजे असे आहेत की ह्या ज्या शब्दाच्या 8च्या 8 जाती आहेत, त्या तुम्ही पाठांतर करायच्या. व्याख्या, त्याचे उदाहरणं समजून घ्यायचे, त्याच्या व्याख्या पाठ करायचे. हाच तुमचा अभ्यास आहे. तर राहिलेला जो भाग आहे, तर पाठ तर संपलेला आहे. पुढचा नेक्स्ट जो पार्ट आहे, द लिटल गर्ल्स वायझर दॅन पीपल, ओल्ड पीपल, असं म्हणजे जो त्या धड्याचं नाव आहे, तो आपण पुढच्या नेक्स्ट तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना एक महत्वाची सूचना आहे. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर आपण घराच्या बाहेर निघू नका. या कोरोनापासून बचाव करायचा एकच उपाय आहे, तो म्हणजे घरी राहणं. गर्दीत जायचं नाहीये. गेला तरी तोंडाला मास्क बांधायचे, हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवायचे. घरी राहा, सुरक्षित राहा. स्टे होम, स्टे सेफ.